नमस्कार सगळ्यांना, मी डॉक्टर भक्ती. आजपासून आपण हॅनाची सुटकेस हे पुस्तक वाचणार आहोत, जे कॅरेन लिवाईन यांनी लिहिलं आहे. मराठी अनुवाद आहे माधुरी पुरंदरे यांचा आणि ज्योत्स्ना प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. हॅनाची सुटकेस ही एक सत्यकथा आहे. जवळजवळ 70 वर्षाच्या काळात जगातल्या 3 खंडांमध्ये ती घडते. 1930 आणि 40च्या दशकांमधल्या झेकोस्लोवाकिया या देशातल्या एका मुलीचे आणि तिच्या कुटुंबाचे अनुभव, आजच्या काळातल्या जपानमधल्या टोकियो या शहरात राहणारी एक तरुण स्त्री आणि काम करणाऱ्या लहान मुलांचा एक गट, आणि कॅनडामध्ये टोरंटो या शहरात राहणारे एक गृहस्थ, या सर्वांना ही कथा एकत्रित आणते. 1939 ते 1945 या काळात जगात दुसरं महायुद्ध चालू होतं. जर्मनीचा नाझी हुकुमशहा ॲडॉल्फ हिटलर याला संपूर्ण जगावर जर्मनीचं राज्य असावं असं वाटत होतं. ज्यू धर्माच्या सर्व लोकांना पृथ्वीच्या पाठीवरून निर्दयपणे नाहीसं करणं हा त्याच्या या स्वप्नातला मुख्य विचार होता. आपल्या या शत्रूंचा नाश करण्याकरता त्याने युरोपभर तुरुंगासारख्या अनेक छावण्या निर्माण केल्या, त्यांना छळछावण्या असंच म्हणत. युरोपातील जवळपास सर्व देशांमधल्या ज्यू स्त्रिया, पुरुष आणि लहान मुलांना त्यांच्या घरापासून तोडून या छावण्यांमध्ये डांबलं गेलं आणि त्यांना तिथे भयंकर यातना सोसाव्या लागल्या. बहुतेकांना ठार मारण्यात आलं, तर अनेक जण उपासमार आणि रोगराईमुळे मरण पावले. या मृत्यूच्या छावण्यांमध्ये आणि जिथे जिथे हिटलरचे अनुयायी त्याच्या भयानक योजना राबवण्यासाठी काम करत होते, अशा सर्व ठिकाणी मिळून 60 लाख ज्यू लोकांना ठार केलं गेलं. यापैकी 15 लाख लहान मुलं होती. 1945 मध्ये युद्ध संपलं आणि छळछावण्यांमध्ये ज्या भयंकर गोष्टी घडल्या होत्या त्याची माहिती जगाला कळाली. माणसाच्या इतिहासातली सामूहिक हत्यांची ही सर्वात भयानक घटना होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलर व त्याचा नाझी पक्ष ज्यांनी ज्यू धर्मीयांचा युरोपमध्ये संहार केला, त्या नरसंहाराला इंग्रजीत होलोकॉस्ट असं म्हणतात. हे कसं घडलं आणि ते पुन्हा होऊ नये याकरता काय काय करता येईल हे समजावून घेण्याचा प्रयत्न लोक तेव्हापासून करतात. दुसऱ्या महायुद्धात जपान हा नाझी जर्मनीचा मित्र देश होता. होलोकॉस्टच्या इतिहासाकडे जपानचं लक्ष अलीकडेच गेलं. जगात सहिष्णुता आणि सामंजस्य नांदावं, वाढीला लागावं, याच्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेला एक दानशूर गृहस्थ जपानमध्ये होता. आपलं नाव जाहीर होऊ नये अशी त्याची इच्छा होती, पण जगाच्या इतिहासातल्या या महत्त्वाच्या घटनेबद्दल जपानमधल्या लहान मुलांना कळलं पाहिजे असं त्याला वाटलं, आणि म्हणून त्यानं एकट्यानं टोकियो होलोकॉस्ट एज्युकेशन रिसोर्स सेंटर ही संस्था उभी केली. 1999 साली होलोकॉस्ट संबंधी लहान मुलांची एक परिषद भरली होती. तिथे टोकियो आणि परिसरातल्या 200 शालेय विद्यार्थ्यांची होलोकॉस्ट मधून वाचलेल्या याफा एलियाज या बाईशी भेट झाली. आपल्या गावातल्या जवळजवळ सर्व लहान मोठ्या आणि वृद्ध ज्यूंना नाझींनी कसं ठार केलं ते एलियाज यांनी सांगितलं. आपल्या भाषणात पुढे त्यांनी सांगितलं, भविष्यात जगामध्ये शांतता निर्माण करण्याची ताकद मुलांमध्ये आहे. 10-12 तरुण जपानी मुलांनी हे आव्हान स्वीकारलं आणि स्मॉल विंग्स नावाचा लहानसा गट स्थापन केला. आता या गटाचे 8 ते 18 वर्ष वयाचे हे सभासद दर महिन्याला भेटतात. ते एक वार्तापत्र प्रसिद्ध करतात, सेंटर चालवण्यासाठी मदत करतात, आणि जपानमधल्या इतर मुलांनी इतिहासामध्ये रस घ्यावा याकरता काम करतात. सेंटरच्या संचालिका फ्युमिको इशिओका यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं हे काम चालतं. त्यांच्या या कामाला मिळालेली यशाची किल्ली म्हणजे ही सुटकेस, हॅनाची सुटकेस. त्या सुटकेसमध्ये एक गोष्ट आहे, कमालीच्या दुःखाची आणि त्याच वेळी खूप आनंदाची गोष्ट.
भूतकाळामधल्या अत्याचारांची आठवण करून देणारी आणि भविष्याबद्दलची आशा जागी करणारी ही गोष्ट.